हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू फिलॉसॉफी ज्ञान आणि मी आहे हर्षा पिंपळकर. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण बघत आहोत डेव्हिड ह्यूमची थेअरी, व्हॉट इज द कॉजेस. ठीक आहे. आता ह्यूमने कॉजेसची थेअरी म्हटलेली आहे. का बरं त्यांनी एवढं डीपमध्ये जाऊन युनिव्हर्सल अनिवार्यपणे आणि जे सायंटिफिकरित्या आपण काय करत आहोत त्याला मान्यता पण देत आहोत, का बरं म्हटलेलं असणार आहे ते तुम्ही पहिले 2 व्हिडिओ नसेल बघितले तर पहिले बघून घ्या. त्यानुसारच तुमची या म्हणून की आपण या थेअरीबद्दल या सिद्धांताबद्दल तुमचे जे विचार आहे पूर्ण क्लिअर होणार आहे. ठीक आहे. आणि त्यानुसारच मी तुम्हाला उदाहरणं देऊन तुम्हाला मी ते व्यवस्थित समजून सांगितलेलं असणार आहे. तर चला जास्त वेळ न घालविता आज आपण आपल्या 3rd व्हिडिओला सुरुवात करूया. तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे डेव्हिड ह्यूमनी, ते म्हणतात की इंद्रियांनी आपणास केवळ कार्य आणि कारण यांच्या वेगवेगळा अनुभव येत असतो. बरोबर आहे. इंद्रियांनीच होत असते. जे आपले ज्ञानेंद्रिय आहे त्यालाच आपण इंद्रिय पण म्हणतो. इंद्रिय किती आहे? डोळे, आग, जीभ, नाक, त्वचा हे सगळं म्हणजे वास आलं पाहिजे, डोळ्यांनी बघितलं पण पाहिजे, आपल्याला स्पर्श पण करता आलं पाहिजे, आपल्याला दिसलं पण पाहिजे. ओके. तर हे जे कार्यकारण आहे हे वेगवेगळे अनुभव येत असते. ठीक आहे. आणि म्हणूनच ते म्हणतात की आपणास केवळ एकाच अनुभव येतो की एक घटना दुसऱ्या घटनाच्या नंतर घडत असते. पहिले जे आपण 2nd व्हिडिओ बघितला होता त्याच्यामध्ये पण सांगितलं होतं की पहिल्या घटनेला त्यांनी काय म्हटलेलं आहे? पूर्ववर्त म्हटलेलं आहे. ओके. 2nd जेव्हा घटना घडते त्याला काय म्हटलं? अनुवत म्हटलेलं आहे. तर बाबा टिक करून मी त्याला पूर्ण केलेलं हायलाईट केलेलं आहे. म्हणून ते एक जर घटना घडली असेल तर दुसरी घटना सहजच घडणार आहेत. जसं आता म्हटलं की दूध आहे तर दुधापासून फाटलं की त्याच्यापासून दहीच बनणार आहे. याच्या उलट तर होणार नाही आहे हे. ओके. जसं तुम्ही म्हणाल की अरे मॅडम माझ्या घरी दही आहे, मी त्याच्यापासून दूध बनवलेलं आहे, असं तर होऊ शकत नाही. इट्स अ रॉंग प्रोसेस. बट दुधापासून काय होणार आहे? दहीचं निर्मिती होणार आहे. म्हणून ते म्हणतात की याच्यापासून एकापासून काय असं दुसरी घटना नंतर काय करते ती घडतच असते. आणि जसे अग्नी आणि भाजणे साहजिकच आहे. तुम्ही जर बोट टाकाल अग्नीमध्ये तर तुम्हाला चटका लागणारच आहे. तुम्ही जर स्वयंपाक करत असेल तर तुम्हाला माहिती आहे फुललेली जी पोळी असते एकदम टपोरी जे फुललेली पोळी असेल तुमचं लक्षात नसेल तर एखादी ती काय करते गॅप असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय करते भाजते. जर तुम्हाला जर नसेल तुम्ही स्वयंपाक करा तुमच्या मम्मीला विचारा की मम्मी तुझा बोट किती वेळ आजपर्यंत भाजलेला आहे, किती पण तुझ्या बोटाला चटके लागलेले आहे. ऐका नाही. जी बाई स्वयंपाक करते तिला माहिती आहे किती वेळ तिचे भाजलेले बोट असते म्हणून. पण ढग आहे तर त्याच्यामध्ये पाऊस पडणारच. असं नाही की ढग आलेला आहे तर पाऊस पडणार नाही. कधी ना कधी त्याच्यापासून पाऊस पडणारच आहे. म्हणजे अशा प्रकारचे आपण केवळ 2 घटना तर क्रमिक संबंध पाहतो आणि त्या आधारावरच अनिवार्य संबंधाची कल्पना करतो. यांच्यात अनिवार्य संबंध मानल्याचेच पूर्ववर्ती घटनेला कारण आणि उत्तरवर्ती घटनेला कार्य म्हणत असतो आणि आपणास केवळ क्रमाने अनुभव ते येत असते. म्हणजे पहिलीची जी घटना असते अनिवार्य संबंध मानलं की जे पूर्ववर्ती घटना कारण आहे आणि जे उत्तरवर्ती झालेली आहे ती काय आहे? कार्य असणार आहेत. आणि जेव्हा या 2 घटनातील क्रम पुनरावृत्ती होते तेव्हा आपणास अमुक घडल्यास अमुक घडते. म्हणजे एक घटना अमुक घडली असेल तर दुसरी घटना पण अमुक घडते. म्हणजे तुम्ही म्हणतात की नाही ती असं झालं होतं ना तर ती घटना नाही का खरंच तशीच झाली असेल. म्हणजे तुम्ही बघा अनुमान करता. पहिल्याच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं होतं मी. 2nd व्हिडिओ म्हणजे तुम्ही फक्त एक अनुमान करता की एक घटना अशी झालेली असेल ना, नाही त्याने पण तसंच केलं असेल. का बरं त्यांचा झगडा झालेला आहे तर मी सांगते ना. असं जे तुम्ही बोलत असता नॉर्मली आपण बघा बोलत असतो का तुमच्या आजूबाजूला परिसरामध्ये काहीतरी घटना झाली असेल किंवा काही झालं असेल तर तुम्ही काय करता? अनुमान लावता. नाही बाई ती बाई खूप सुंदर होती, खूप चांगली होती, ती घरातच राहत होती पण नाही असं झालं. म्हणजे बघा म्हणजे ती एक घटना क्रमाने घडलीच्या नंतर दुसरी घटना ती घडणारच आहे याचा विचार करून ठेवायचा. आणि म्हणूनच या सवयीमुळे अथवा अभ्यासामुळे कारण आणि कार्यात अनिवार्य संबंध असतो असे इथे मान्यता केली जाते. अशा प्रकारे त्यांनी अनिवार्यता तर केवळ मानसिक असते. म्हणून ह्यूम स्पष्टपणे म्हणतात की 2 घटनातील अनिवार्य संबंध हा तर केवळ अभ्यासावर अर्थात सवयीवर अवलंबून असते. सवयी या पुन्हा घडल्यावर अर्थात पुनरावृत्तीवर आणि पुनरावृत्तीचा आधार क्रमिकता इथे पाहायला मिळत असते. ठीक आहे. म्हणजे ही काय ती अनिवार्यता आहे कारण ही मानसिकता आहे. अनुमान म्हणजे काय आहे? अनुमान करणं म्हणजे काय आहे? तुम्ही डोकं लावत असता, डोकं आहे तर तेव्हा
दुधापासून मी डोकं लावत असतं म्हणजे काय सायकोलॉजिकल फॅक्ट आहे. मी म्हणाल की दुधापासून मी दही तयार करते, ओके, पण तुम्ही म्हणाल की दह्यापासून जर मी दूध तयार करते, हे काय आहे, जर रॉंग डायरेक्शनच होणार आहे, ओके नाही. म्हणून ते म्हणतात की एक जर घटना घडली तर ते पुन्हा पुन्हा घडते, म्हणजे त्याला काय म्हणत असं पुनरावृत्ती त्याची होत असते. ठीक आहे ना. तुमच्यापासून जर तुम्ही एखादी गोष्ट करता तर जर तुम्ही मनापासून केलेली असेल तर त्याच्यामध्ये पुनरावृत्ती जर येत असेल तर तुमचं काय असते, खूप चांगली गोष्ट, तुम्हाला नवीन इन्व्हेन्शन पाहायला मिळत असते. पण तुम्ही जर एखादी चूक जर पुन्हा पुन्हाच करत असेल तर ते जर रॉंग ना, मेथड रॉंग होणार आहे ना. म्हणून त्यांनी काय सांगितले, डेव्हिड ह्यूमनी हेच इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणूनच ते म्हणतात की ह्यूम कार्य कारण संबंधात दोन दृष्टिकोन इथे आपल्याला पाहायला मिळत असते. फर्स्टली ते एक आहे तार्किक म्हणजे लॉजिकली, आणि दुसरी असणार आहे मानसशास्त्रीय म्हणजे सायकोलॉजिकल. ओके, म्हणजे दोन्ही म्हणजे आता ह्यूम काय आहे, लॉजिकली पण गोष्ट करत आहे आणि सायकोलॉजिकल ती गोष्ट करत आहे. म्हणजे एक घटना घडल्याच्यानंतर दुसरी घटना घडणारच आहे, तुम्हाला पण माहिती आहे. ठीक आहे. म्हणून ते म्हणतात की म्हणजे डेव्हिड ह्यूम कार्यकारण सिद्धांतामध्ये दोन गोष्टी घेऊन चालत आहे, एक तर लॉजिकली पण असली पाहिजे आणि सायकोलॉजिकल म्हणजे मानसशास्त्रीय पण असली पाहिजे. आणि तार्किक दृष्टिकोनातून त्यांचे असे मत आहे की जेव्हा आपण दोन घटनांना अपवादाशिवाय एकत्र घडताना पाहतो तेव्हा एकाचं कारण आणि दुसऱ्याचं कार्य इथे मानत असतो. म्हणजे अपवादाशिवाय म्हणजे त्याच्यामध्ये कुठलीही त्रुटी, पहिले सांगितले संशय जर असेल तर ते सत्य होणार नाही. म्हणून ते म्हणतात की अपवादाशिवाय जर तुम्ही ही जी घटना घडत असेल तर ते कार्य आणि कारण हे दोन्ही पण इथे असू शकतं. आणि उदाहरणार्थ काय म्हणतात, जर ख आणि क यांच्यात ख हे सतत कच्या पूर्वी घडते आणि त्यानंतर क घडते तेव्हा आपण ख ला कचे कारण आणि क ला काय म्हणून, त्याचे कार्य म्हणून, आणि भूतकाळात दोन घटना सतत घडत असताना जेव्हा आपण पाहत असतो आणि भविष्यातही अशाच घटना घडतीलच असे आपण काय करतो, गृहीत धरत असतो. आणि त्याचाच नेमका आधार काय, तर भविष्य भूतकाळ समानच असेल असा त्याचा आपण काय करतो, एक आधार मानत असतो. म्हणजे जर आग आहे तर तुम्ही ते काय करणार आहे, तुम्ही जर त्याच्यामध्ये काड्या करत असाल तर तो तुम्हाला भाजणारच आहे. ठीक आहे. म्हणजे क आहे तर ख असणारच आहे, ख जर फर्स्ट असेल तर ख सेकंड असणारच आहे. म्हणजे एक घटना घडली तर दुसरी घटना काय करणार आहे, घडणारच आहे. म्हणजे बघा, तेव्हा डेव्हिड ह्यूमनी आपल्या अनुभवाच्या आधाराने, अनुभववादी म्हटलं जाते त्यांना, तार्किकतावादी म्हटलं जाते, मानसिकतावादी म्हटलं जातं, सायकोलॉजिकल फॅक्ट सांगितलेले त्यांनी, म्हणजे ते वेगवेगळ्या नावाने पण ओळखले असून सुद्धा त्यांची जी सिद्धांत आहे आजही काय आहे, ट्रूथ आहे, सत्य इथे घटनावरती आधारित आहे. म्हणून एक घटना घडली तर दुसरी घटना घडतच असते. जर तुम्हाला आगेकडे जर तुम्ही बोट लावला म्हणजे आगेमध्ये उष्णता आहे तर तुमचं कार्य काय असणार आहे, सेकंड घटना काय करणार आहे, तुमच्या बोटाला फुफुंड येणार आहे, म्हणजे तुमचं बोट मोठं होणार आहे किंवा सुजणार असणार आहे, तेवढी जागा तुमची काय असणार आहे, खराब होणारच असणार आहे. तर ओके. आणि म्हणूनच डेव्हिड ह्यूम म्हणतात की याचे उत्तर असे की आपण प्रकृती समरूपतेने विश्वास ठेवत असतो. दोन वस्तू वा घटना आज आपण एकत्र पाहतो, पूर्वी पाहत आलेलो आहेत आणि भविष्यातही तसेच इथे घडत राहणार आहे. परंतु प्रकृती ही जी आहे समरूपता नियमाची यथार्थता कशी कार्य ओळखता येईल, पण आपण अनुभवाच्या आधारावर प्रमाणित करू शकत नाही. आता बघा, सगळ्याच गोष्टी अनुभवाच्या आधारावर तुम्ही प्रमाणित करू शकतात का, नाही. मला जर ठेच लागलेली आहे तर माझ्या मागचा जो आहे अनुभव करेल की अरे पडलेले आहे तर याच्या इथे काय करेल, मोठा गोटा आहे म्हणून त्यांना ठेच लागलेली आहे, तर मी नंतरचा आहे तर मी तो गोटा साईडनी करणार आहे, तो दगड साईडनी करणार आहे. म्हणजे माझा अनुभव आहे तो दुसऱ्यांसाठी काय असणार आहे, फायदा असणार आहे. पण काही अनुभव असतात की त्याच्यामध्ये आपण प्रमाणित काहीच करू शकत नाही. ठीक आहे. प्रकृती सर्वच स्थल काळात एकसारखा व्यवहार करेल, अर्थात प्रकृतीच्या ठिकाणी भिन्नता आणि विषमता पण असू शकते. प्रकृती आहे, नेचर आहे, सर्व स्थलकाळ व्यवहारित असलेला तरी आपल्याला काय करते, कधी कधी बघा आपल्याकडे पाऊस येऊन राहिला महाराष्ट्रामध्ये, पण बाकीच्या ठिकाणी तर पाऊस नाही येत आहे, खूप ऊन आहे, काय का नाही. म्हणजे प्रकृतीचे जे नियम आहे हे काय आहे, सम आणि विषमतेच्या दृष्टिकोनातून विभागलेले आहे. विविध घटनातील क्रम बदलू शकतो,
काल ढग असल्याने पाऊस झाला होता, परंतु आज ढग असूनही पाऊस पडलेला नाही. हे निश्चितपणे आपण सांगता येणार नाही, कारण कधी कधी काय ते ढग न येता पण पाऊस पडून जातं. आता आपल्याला एप्रिल महिन्यामध्ये बघा किती पाऊस पडलेला होता, आहे का नाही. रात्री पूर्ण वाटतच नव्हतं का एवढे ऊन असून सुद्धा रात्री पाऊस पडणार आहे. म्हणजे निश्चित आहे का? नाही. म्हणजे आपलं जे प्रकृती आहे, जो नेचर आहे, हे दोन्ही गोष्टींनी काम करते, सम पण करते, विषमही करते. जरुरी नाही की ढग आहे म्हणून पाऊस पडणारच आहे. तुम्ही सांगू शकता, मी नाही सांगत आहे, हे ह्यूमनी सांगितलेलं असणार आहे. आणि ढग आहे म्हणून पाऊस पडणार आहे याची पण निश्चित शाश्वता नसते. कधी कधी न पाहता पण ढग नाही आहे तरी पाऊस पडते, कधी कधी ढग असून सुद्धा पाऊस पडत नाही, याची पण निश्चितता असू शकत नाही. म्हणून पूर्वी प्रत्येक वेळा अग्नीवर हात धरल्यास तो भाजला होता, परंतु आज भाजले अथवा भाजणारही नाही. म्हणूनच प्रकृतीची समरूपता ही अनुमानाच्या पलीकडेच अर्थात संदिग्ध स्वरूपाची आहे. पण तुम्ही करू नका, पण अग्नी आहे म्हणून तुम्हाला भाजणार नाही आहे, लक्षात ठेवा. अग्नी आहे तर उष्णता येणार, तर तुम्हाला हात भाजणारच असणार आहे. म्हणजे डेव्हिड ह्यूमला सांगायचं आहे, एक पूर्ववत असे तर एक अनुवत असे. एक घटना घडल्यानंतर दुसरी घटना निश्चितपणे घडण्याचं कारण असते आणि त्याच्यातील संबंधाचा आपणास अनुभव येत नाही. म्हणजे बघा, ते म्हणतात काही काही गोष्टीचा अनुभव करता येत नाही, पण काही काही गोष्टीचा अनुभव आपल्याला करता येते. आणि म्हणूनच यावरून हे निश्चित सिद्ध होते की कार्यकारण नियम हे काय सार्वभौमिक आणि अनिवार्य असू शकत नाही. म्हणजे पहिले सांगितलं की असू शकते, दुसऱ्यानंतर काय सांगितलेलं आहे, निश्चित असू शकत नाही. पण ते कशाच्या आधारे? ते अनुभवाच्या आधारे सांगितलेलं आहे त्यांनी. ओके, लक्षात ठेवायचं, अनुभवाच्या आधारे. मग तुम्ही म्हणाल की माझा जे अनुभव होत आहे ते तुम्हाला पण अनुभव होणार आहे, हे निश्चित नाही आहे. ढग आहे म्हणून पाऊस पडणारच आहे, हे निश्चित नाही आहे. कधी कधी तर ढग नसतानाही पाऊस पडत असते, हे तिथे काय करतात निश्चित आहे. पण हे अनुभवाच्या आधारे सांगितलेलं असणार आहे, एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये बस एवढंच. आणि नंतरचा जो व्हिडिओ आहे मी लवकरात लवकर घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. यानंतरचे व्हिडिओ मी लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. थँक्यू.